जय महाराष्ट्र मित्रांनो, कापूस सोयाबीन अनुदान योजनेतून 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2398 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत. हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य शासनाकडून देण्यात आलेलं होतं, जे 2023च्या शेतकऱ्यांना 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कमी दराने अ, विक्री झालेली होती सोयाबीनची. त्याच्यामुळे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी याबद्दल एक महत्त्वाचं अपडेट दिलेलं होतं, की या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य दिलं जाणार आहे महाराष्ट्र शासनाकडून. त्यासंबंधित एक महत्त्वाचा अपडेट होता. आता या या पैशाचे वितरण आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि याचंच आज वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी मंत्री मुंडे साहेब, त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या नेत्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 49,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 5,000 रुपये याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत 2398 कोटी 93 लाख रक्कम एवढी वर्ग करण्यात आलेली आहे. आता तुम्ही स्टेटस सुद्धा बघायचं आहे मित्रांनो, आपल्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत किती पैसे. तर त्यासाठी यांची वेबसाईट सुद्धा, पोर्टल सुद्धा दिलेलं आहे आणि आपण आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. तिथं व्हिडिओ टाकलेले आहेत की या संबंधी कसं स्टेटस पाहायचं आहे, त्या संबंधित बघू शकता. आता ज्यांना मिळाला नाही हप्ता ते सुद्धा घाबरू नका, कारण की जे अर्थसहाय्य न मिळालेले शेतकरी आहेत त्यांची सुद्धा प्रोसेस पुढे चालूच राहणार आहे. त्यासंबंधी एक महत्त्वाचा अपडेट कृषी मंत्र्यांनी दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. अनुदान स्वतंत्ररित्या वितरण करण्यासाठी लेखा शीर्षासह महाआयटीद्वारे स्वतंत्र पोर्टल तर तयार करण्यात आलेले आहेतच. त्यासोबतच तिथं तुम्हाला किती रक्कम भेटलेली आहे अर्थसहाय्यामधून हे तुम्हाला तिथं दिसणार आहे SC ॲग्री वरती. त्यासोबतच पारदर्शक पद्धतीने कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांचे संमतीपत्र व बँक खाते, आधार इत्यादी माहिती जमा करण्यात आलेली आहे. आणि आज जवळपास त्याच पात्र शेतकऱ्यांना 49,50,000 शेतकरी जे पात्र झालेले होते त्यांनाच आता याचा लाभ मिळालेला आहे DBT द्वारे. आणि जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा काळजी करायची गरज नाही, पात्र असून सुद्धा. आधार व अन्य माहितीची जसजशी जुळणी होत राहणार आहे भविष्यामध्ये, तसं तसं उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार आहे, अशी माहिती सुद्धा कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे. एक महत्त्वाचं अपडेट आहे पात्र शेतकऱ्यांना या योजनेसाठी. जे 2023 मध्ये सोयाबीन आणि कृषी उत्पादक शेतकरी होते त्यांना नक्कीच या अर्थसहाय्याचा लाभ होणार आहे आणि ते पण सोयाबीन काढणीच्या मोसममध्येच हा अर्थसहाय्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलेलं आहे. त्यामुळे नक्कीच आधार मिळणार आहे शेतकऱ्यांना. एक महत्त्वाचं मंत्रिमंडळातील एक बैठकीतून करण्यात आलेला निर्णय आहे. जर माहिती आवडली असेल तर मित्रांनो, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील.